बारामतीनंतर अजित पवारांनी शिरूरमध्ये ठाण मांडलं आणि अमोल कोल्हेंचा पराभव करण्याचा निर्धार केला। त्यामुळे शिरूरची लढत प्रतिष्ठेची तर झालीच, परंतु साऱ्या राज्याचं लक्ष या लढतीकडे लागले। मात्र एक्झिट पोलमध्ये अमोल कोल्हे शिरूरचा गड राखण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यावरचा हा खास रिपोर्ट। अमोल कोल्हे दादांना धक्का देणार? आढळराव पाटलांचा विजयाचा मार्ग खडतर? एक्झिट पोलनुसार शिरूरचा गड कोल्हे राखणार? बारामतीनंतर दोन्ही पवारांनी शिरूर लोकसभेची जागा प्रतिष्ठेची केली होती। याच शिरूरमधून अजित पवारांनी थेट अमोल कोल्हेंचा पराभव करण्याचा इशाराच दिला होता। मात्र शिरूरमधून अमोल कोल्हे अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना धोबीपछाड देणार असल्याचा अंदाज पोलस्टॅटच्या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आलाय। त्यामुळे अजित पवार गटाचे धाबे दणाणलेत। राष्ट्रवादीतील फुटीनंतर अमोल कोल्हेंनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि अजित पवार चांगलेच भडकले। त्यांनी थेट शिरूरमधून अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवार देऊन कोल्हेंचा पराभव करण्याचा इशाराच दिलाय। पण निवडून आलो तर 5 वर्ष आपल्याला त्या मतदारसंघामध्ये फिरावं लागेल, संपर्क ठेवावा लागेल, लोकांची कामं करावी लागतील, त्याच्या संदर्भात जनतेचे प्रश्न सोडवावे लागतील। परंतु जर तू पहिल्या वर्षा 2 वर्षातच ढेपाळला आणि मग नंतर 3ऱ्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामाच द्यायचा, तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवेल। अजित पवार यांनी शिरूर जिंकण्यासाठी मोठा डाव टाकत शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याच हातावर घड्याळ बांधत मैदानात उतरवलं। एवढंच नव्हे तर बारामतीचं मतदान झाल्यानंतर अजित पवारांनी शिरूरमध्ये ठाण मांडलं होतं। मात्र आढळरावांच्या विजयाचा मार्ग खडतर असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे आढळराव पाटलांचा पराभव झाला तर हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।